नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर रामचंद्र जोशी लिखित साद देती हिमशिखरे. आपला भाग चाललाय 5वा. गुरुदेवांबद्दल काहीही बातमी नाही असे 2 दिवस उलटले. स्वामीजी मात्र शांत होते. त्यांच्यात यत्किंचितही चलबिचलही दिसली नाही. ते मोठ्या खुशीत असत आणि काहीतरी बोलत. त्यांच्या संगतीत वेळ कसा पाखरासारखा उडून जाई. सकाळी जाग येऊन मी डोळे उघडले. स्वामीजी उशाशी उभे होते. आनंद जणू त्यांच्या डोळ्यातून ओसंडत होता. तेजस्वी नजरेंनी आणि त्याहीपेक्षा हर्षोत्फुल्ल चेहऱ्याने ते माझ्याकडे पाहत म्हणाले, माधव उठ, आपल्याला देवळात लवकरात लवकर पोचायला हवं. गुरुदेव कोणत्याही क्षणी येतील आणि आपण त्यांच्या स्वागताला हजर असायला हवं. स्नान झटपट उरकून आम्ही देवळाकडे निघालो. दर्शन घेतलं आणि देवळाच्या बाहेर पडून समुद्राकडे जाण्याकरता वळणार तो मोठा थोरला जनसमूह मोठमोठ्यांदा बोलत देवळाकडेच येत असलेला दिसला. काय झालं म्हणून मी स्वामीजींना विचारण्यापूर्वीच त्यांनी माझा हात धरला आणि धावतच त्या जमावाकडे मला घेऊन चालले. जिच्याभोवती लोकांनी गराडा घातला होता ती व्यक्ती दृष्टीपथात आली. स्वामीजींनी माझा हात सोडला आणि जमावात घुसून त्यांच्या चरणी आपलं मस्तक ठेवलं. स्वामीजींच्या मुखावाटे हुंदका आलेला मी स्पष्ट ऐकला. आनंदाश्रू ओघळत होते त्यांच्या डोळ्यातून गालांवर. ती व्यक्ती म्हणजे स्वामीजींचे गुरुदेव असावेत हे मी ओळखलं. त्यांनी स्वामीजींना उचललं आणि डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. स्वामीजी बाजूला उभे राहिले आणि माझेही हात जुळवून गुरुदेवांना मी नमस्कार केला. प्रथमदर्शनी तरी मला गुरुदेव 4 चौघांसारखे सामान्य पुरुषच दिसले. काही आश्चर्यकारक किंवा असामान्यत्व मला तरी आढळलं नाही किंवा वाचलंही नाही. साधारणपणे 5.5 फूट उंची, शेलाटी अंगयष्टी, लांबलचक हात, रुंद कपाळ, गहूवर्ण, डोळे मात्र लक्षात ठेवण्या इतके मोठे आणि तेजस्वी, लांब सडक केस, पण त्याची निगा राखलेली नाही. पांढरी पायगोळ कफनी आणि पांढरेच फडकं डोक्याला गुंडाळलेलं, दोन्हीही मळलेलीच. हालचालीत कमालीचा मोकळेपणा आणि किती चित्तवेधक हास्य. माझ्याकडे त्यांनी पाहिलं, हसल्यासारखं केलं. बोलले मात्र काहीच नाही. मनात विचार चमकून गेला, माझ्यात त्यांना काहीच गम्य दिसत नाही का? त्यांच्या आगमनाची बातमी गावात आगीसारखी पसरली असावी, कारण त्यांच्या दर्शनाकरता झुंडीच्या झुंडी लोटत होत्या. त्यांनी देवळाकडे प्रयाण करायला सुरुवात केली आणि लोकांनी त्यांच्या मागोमाग यावं असं सुचवलं. देवळाचे पुजारी आणि अधिकारी वर्गही त्यांना ओळखत असावा असं दिसलं, कारण मोठ्या आदरातिथ्याने त्यांनी गुरुदेवांचं स्वागत केलं. दर्शन घेऊन झाल्यावर देवळाच्या ओवरीतच ते येऊन बसले. ओवरी चांगली प्रशस्त असल्यामुळे कितीतरी लोक सहजरित्या तिथे सामावले होते. गटागटाने दर्शनाकरता लोक सरसावत आणि प्रत्येकाशी गुरुदेव काही ना काहीतरी प्रेमाने बोलत होते. प्रत्येकाची ते अशा प्रेमळपणाने विचारपूस करीत होते की ते सर्वांना तितक्या जवळकीने ओळखत असावेत असंच वाटत होतं. प्रत्येकाला काहीतरी विचारायचं होतं आणि तेही प्रत्येकाचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते. दाक्षिणात्य भाषातून ते इतक्या सहजपणे बोलत होते की मला आश्चर्यच वाटलं. हे सर्व संपायला आणि उठून मुक्कामावर जायला त्यांना दुपारचे 2 वाजले. वाटेत मी त्यांना विचारलं, आपण थकला असाल? उत्तरादाखल ते फक्त हसले. आमचा यजमान सहकुटुंब त्यांच्या स्वागतासाठी सामोरा आला होता. गुरुदेव आपल्याकडे राहायला आले हा आपणावर केवढा दैवी अनुग्रह झाला अशी भावना यजमानांच्या चेहऱ्यावर आणि हालचालीत दिसत होती. गुरुदेवांच्या स्नानाची तयारी झाली. स्नानविधी म्हणजे एक समारंभच होता आणि असले समारंभ यापूर्वी पाहिले नसल्याने मला ते दृश्य एकंदरीतच नवीन होतं. स्नानानंतर गुरुदेव खूपच ताजेतवाने दिसत होते आणि त्यांच्या लांब सडक काळ्या कुरळ्या केसांकडे पाहतच राहावंसं वाटत होतं. स्नानानंतर भोजन झालं. गुरुदेवांनी फारच थोडं अन्नग्रहण केलं. मी आणि स्वामीजींनी मात्र जेवणावर चांगलाच ताव मारला. विश्रांतीकरिता गुरुदेव जेवण झाल्यावर आपल्या खोलीत गेले. स्वामीजींनी मलाही विश्रांती घेण्यास सांगून ते स्वतः गुरुदेवांच्या सेवेकरता त्यांच्या खोलीत गेले. माझ्या खोलीत जाऊन मला अर्धा तास झाला असेल नसेल तोच स्वामीजींच्याकडून मला बोलावणं आलं. त्यांच्या खोलीत मी प्रवेश केला. गुरुदेव विश्रांती घेत पडलेलेच होते, तर स्वामीजी त्यांच्या पायाशी बसून होते. गुरुदेवांनी माझ्याकडे पाहिलं आणि आपल्या जवळच मला बसायला सांगितलं. माझ्या आणि माझ्या मात्या पित्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. जणू काही आमच्या घरातील सर्वांना त्यांचा परिचय आहे अशा आपुलकीने त्यांनी विचारपूस आणि गप्पा चालू केल्या.
त्यामुळे मला किंचितसुद्धा परकेपणा किंवा अवघडल्यासारखं वाटलं नाही. गुरुदेवांच्या आवाजात गोडवा तर होताच, पण त्यातही एक विशिष्ट तऱ्हेचा नाद होता. एवढे तेजस्वी डोळे, पण कधीकधी शून्याकार लय लागून कुठेतरी दूरवर ते पाहत आहेत, विचारमग्न झाले आहेत असंच वाटायचं. मद्रासला माझं काही तातडीचं काम आहे काय याबद्दल त्यांनी चौकशी केली. मी सांगितलं, मजेत फिरायला म्हणून मी आलो आहे आणि पहिल्यांदाच येत असल्यामुळे आल्यासारखा मद्रासला असलेल्या माझ्या प्रोफेसर मित्रांना भेटायला पण जाणार आहे इतकंच. माझ्याशी ते मराठीतूनच बोलत होते आणि तेही इतक्या सहजपणे की ते महाराष्ट्रीय नसावेत आणि त्यांची मातृभाषा मराठी नसावी असं कोणालाही वाटणारच नाही. सकाळपासून मी पाहतच होतो, ते इतक्या भाषातनं सहजपणे बोलत होते की ते स्वतः नेमके कोणत्या प्रांताचे आणि त्यांचं वय तरी काय असावं याचा मला तरी अंदाज करता येईना. त्यांनी जणू सहज म्हणून मला विचारलं की मी लग्नाचा काय विचार केला आहे आणि मालतीबद्दल माझ्या भावना कशा प्रकारच्या आहेत. हा प्रश्न तर मला इतका अनपेक्षित होता की क्षणभर मी स्तंभितच झालो. माझ्या चेहऱ्यावरून त्यांनी माझी ही अवस्था ओळखली असावी आणि उत्तराची वाट न बघता स्वामींजींच्या जवळ त्यांनी आणखी इतर विषयांबद्दल बोलायला सुरुवातही केली. माझ्याकडून उत्तराची त्यांना अपेक्षाच नाही की काय या विचाराने मी पुरता गोंधळून गेलो. माझ्या दृष्टीने परस्परांशी काहीही संबंध नसलेले त्यांचे प्रश्न विचारणं आणि त्यांचं एकंदर बोलणं यावरून त्यांच्याबद्दल मत बनवणं मला अशक्यच झालं होतं. त्यांनी मला विश्रांती घेण्याकरिता जायला सांगितलं आणि तासाभराने त्यांच्यासह मी बाहेर जायला तयार राहण्याबद्दलही सुचवलं. आमची मुलाखत संपली आणि मी माझ्या खोलीत परत आलो. गुरुदेवांबद्दल मला काहीच मत बनवता येईना, त्यामुळे मी मात्र कमालीचा अस्वस्थ झालो. गुरुदेवांच्या इतकी चमत्कारिक व्यक्ती मी यापूर्वी कधीही पाहिलीच नव्हती. स्वामीजींनी त्यांच्या गूढ शक्तीबद्दल, सखोल आणि विशाल ज्ञानाबद्दल, साधना मार्गावरील तयारीबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. त्या सर्व जशाच्या तशा खऱ्या असतील असं मी कधीच धरून चाललेलो नव्हतो. पण आत्ताही त्यांच्याबद्दल मला काही निश्चित स्वरूपाची कल्पनाच करवेना. त्यावेळी तरी गुरुदेव म्हणजे कोणी अपूर्व चैतन्यशक्तीचे थोर संत आहेत असं वाटलं नाही. त्यावेळी तरी त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक कोडच होतं माझ्यासमोर. तेव्हा आत्ताच काही मत बनवण्यापेक्षा त्यांच्या सहवासात राहूनच पुढे काय काय होतं ते पाहावं असंच मी ठरवलं. त्यांचे गूढ व्यक्तिमत्व म्हणजेच माझ्या बुद्धीला एक आव्हानच होतं. वाचण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण मन काही लागेना. एक तऱ्हेची चमत्कारिक अस्वस्थता उत्पन्न झाली होती. विशेष आदर किंवा भक्तीमुळे अशी मनस्थिती होती असं म्हणाल तर तसंही निश्चित नव्हतं. परंतु त्यांच्याबद्दल जास्त काहीतरी आपणाला समजावं असं मात्र जरूरपणे वाटत होतं. गुरुदेव ही व्यक्ती आहे तरी कशी आणि खरोखर पारलौकिक किंवा आध्यात्मिकदृष्ट्या त्यांनी काय साध्य केलेलं आहे हे जाणून घेण्याची मला ओढ लागली होती. काहीतरी अतिमानुष किंवा असामान्य बुद्धीचे ते आहेत असं मानायला मात्र मन त्यावेळी मुळीच तयार नव्हते. तयार आहेस का असं स्वामीजींनी मला विचारलं तेव्हा संध्याकाळचे 4 वाजलेले होते. त्यांच्या खोलीत गेलो तो चहा तयार होता असं दिसलं. चहापान होते न होतं तोच घराबाहेर थांबलेला जनसमुदाय गुरुदेवांच्या दर्शनाला घरात जमायला सुरुवात झाली होती. गुरुदेवांनी जाहीर केलं की ते रामेश्वर मंदिरामध्ये जाणार आहेत आणि ज्यांना भेटायचं असेल त्यांनी तिथे यावं. गुरुदेव देवळाच्या एका ओवरीत स्थानापन्न झाले. त्यांचे चरणरज मस्तकी धारण करण्याकरता, चरणस्पर्श करण्याकरता भक्तजनांची गर्दी उसळली होती आणि ते प्रत्येकाला आशीर्वादच देत होते. इतक्या साध्यासुध्या दिसणाऱ्या माणसाच्या दर्शनाकरता एवढी गर्दी का व्हावी आणि लोकांना देण्याजोगं यांच्याजवळ आहे तरी काय हेच मला समजेना. कुतूहलाने मी त्यांच्या सर्व हालचाली लक्षपूर्वक पाहत होतो. जमलेल्यातील अनेक लोकांनी आपल्या अडचणी, दुःख, संकट त्यांना निवेदन केले. कितीतरी निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न विचारले आणि आश्चर्य हे की विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला गुरुदेवांच्या जवळ उत्तर होतं आणि त्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्याकरता जे जे सांगितलं त्यांनी श्रोत्यांचं समाधानच होत होतं. उत्तर देण्यात किंवा बोलण्यात कुठंही आत्मप्रौढी दिसत नव्हती किंवा प्रश्न विचारण्याबद्दलची उपेक्षेची भावनाही नव्हती.
एक गोष्ट मात्र कटाक्षाने नमूद करायला हवी आणि ती ही आहे की श्रोतू वर्गातील सर्वांना गुरुदेवांच्याबद्दल असलेला कमालीचा आदर स्पष्ट दिसत होता आणि कोणीही अर्वाच्यपणा करून तिथल्या मोकळ्या वातावरणाचा बेरंग करण्यात धजावणार नाही अशी एक आदरमिश्रित जरबही होती. जमलेल्या लोकांशी पितृवत वात्सल्य भावनेनेच ते बोलत होते. त्यांच्या समस्या आणि प्रश्नांची तन्मयतेने उकल करीत होते. मग ते प्रश्न पुष्कळदा किती मामूली स्वरूपाचे का असेनात, व्यक्तिप्रमाणे प्रत्येकाला ते वेगवेगळे उपाय सांगत असत. साधना कशी करायची ते समजून सांगत आणि सांगितल्याप्रमाणे मनपूर्वक वागल्यासच अपेक्षित आराम मिळेल याबद्दल ग्वाही देखील देत होते. त्यांच्या एकाही शब्दावर माझा विश्वास बसत नव्हता. लोकांना येन केन प्रकारानं ते वाटेला लावत आहे असंच मला वाटत होतं. सायंकाळचे 7 वाजायला आले होते. माझ्याकडे वळून ते म्हणाले, हा अनुभव तुम्हाला पहिल्यांदाच आला असेल ना? तुम्ही त्यामुळे अगदी कंटाळलेला दिसताय. चला आपण आता पुळणीवर जाऊयात, थोडेसे पाय मोकळे करूयात. बरंच चांगलं चालल्यानंतर वाळूतच आम्ही बसलो. महाराष्ट्रात घरी परतायची मला घाई आहे का अशी त्यांनी विचारणा केली. प्रश्नाचा रोख न समजल्यामुळे मी त्यांना उलटपणे विचारलं, का मी थांबायला हवं आहे असं का आपणाला सुचवायचं आहे? आत्ता आपण इथेच थांबूयात आणि पुढचा लेख आपण दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकूयात.